एक बार जोरदार तालियां बजा दीजिए, कार्यक्रम अब शुरू होने वाला है। स्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. So, ladies and gentlemen, good morning everyone. संगीताच्या शिक्षणाच्या मांगल्याची, संगीताच्या सप्तसुरांची, नृत्यनाट्य आणि कलागुणांची चैतन्यभूमी ही माझ्या शुभांची. जिथं मोगऱ्याचा रंग आहे, पारिजातकाचा गंध आहे, काटेपायी वाटेवरून फुलापायी वाटेवर होऊन जाणारी नवी स्वप्न आहेत. जिथं मांगल्याचं लेणं आहे, तिथं तुमच्यासारख्या गुलाबावरील पाहुण्यांचा परफेक्ट कॉमर्स अकॅडमी कडून मी श्रुती मथुरे आणि मी पायल चव्हाण हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. तर हा बोला ना. एकत्र येणं ही सुरुवात आहे, सोबत राहणं ही प्रगती आहे, मदत करणे हे संस्कार आहेत आणि स्वागत करणे ही संस्कृती आहे. बोला ना. माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणस आणि माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीला केलेला आदर. माणुसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणूस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात. माणसात जपतो, माणसात जपतो माणुसकी आणि नात्यात ही आपल्या सक्षांची असे आपले असेच आपले प्रवीण श्री माननीय प्रवीण बंडेवार सर आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते. पिकलेले फळ हे 3 गुणांवरून ओळखले जाते. एक तर ते आहे ना सर, स्वागत करायचं आपलं. रंग बदलतो. त्याचप्रमाणे परिपक्व माणसाची ओळख ही 3 गोष्टीवरून करावी. प्रथम, त्यात नम्रता असते. दुसरे, त्याच्या बोलण्यात गोडवा असतो. व तिसरे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो. असे तिन्ही गुण असलेले लक्षवेध कोचिंग क्लासेसचे संचालक श्री माननीय मारुती व्यवहारे सर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. म्हणून त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करते. तर सचिन सर नाही, सचिन सर सेनाभिषेक नाही, स्थानापन्न झाल्यावर सत्कार आहे. जीवनात यशस्वी होणे प्रत्येकाच्या पदरात असतेच असं नाही, पण प्रज्ञावादी व्यक्ती कधीच अयशस्वी होत नाही, हेही तितकंच खरं. म्हणून गरुडाकडून पंख घ्या भरारी मारण्यासाठी, सूर्याकडून तेज घ्या अंधाराचा नाश करण्यासाठी, पर्वताकडून निश्चय घ्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी, फुलांकडून सुवास घ्या कधीही ताज राहण्यासाठी, काट्यांकडून धार घ्या अन्यायाचा नाश करण्यासाठी, आभाळाकडून विशाल मन घ्या चुकलेल्या क्षमा करण्यासाठी. अशाच आपल्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख उपस्थित श्री माननीय प्रसाद कदम सर यांच्याकडून अनुभव घ्या जीवनात यशस्वी होण्यासाठी. श्री माननीय प्रसाद कदम सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी स्थान ग्रहण करावे. सर 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 दीप प्रज्वलन संस्कृती आहे. बोल 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 सगळं म्हणा. शांत बसा डायरेक्ट शांत बसा ना. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची, दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व व्यासपीठवरील उपस्थित सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी यावे. मी हे करतो.
आता सर फॅन लावा. नाही 2-3 केले होते. काळजातले भाव हे नजरेने बोलून कळत नसतात. भावनांचे बंध हे नेहमीच जुळत नसतात. मिळतात ते तर माणसं हजारो लाखोंनी, पण तुमच्यासारखा माणसं रोज मिळत नसतात. त्यासाठी फक्त योगायोग यावे लागतात आणि म्हणूनच तुमचे स्वागत करणे हे आमच्या आद्य कर्तव्य आहे. कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित श्री माननीय मारुती व्यवहारे सर यांचे स्वागत करण्यासाठी मी किरण सर यांना विनंती करते. इथं पण आहे. सर गुलाल आहे. पाणी पिवं लागतं. कायच म्हणणं. टाळ्या तर वाजवा. कार्यक्रमाचे अध्यक्ष बंडेवार सर यांचे स्वागत करण्यासाठी मी सचिन सरांना विनंती करते. हंसू इकडे घे. सर तुम्ही थांब. हंसू तू आणून देत राहा बुके. श्री माननीय नागेश सर यांचे स्वागत करण्यासाठी मी ऋषिकेश भोसले आले रे. सॉरी सॉरी. श्री माननीय प्रसाद कदम सर यांचे स्वागत करण्यासाठी मी संकेत सूर्यवंशी सरांना विनंती करते. सर तिच्या भावाच्या बंद. मला माहित आहे पण मला या भावाला का द्यायला. सर सर्व फुलात गुलाबाला महत्व आहे. अंधारात प्रकाशाला महत्व आहे. दुःखात सुखाला महत्व आहे. तसेच कार्यक्रमात प्रास्ताविकाला महत्व आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री माननीय किरण कोरके सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. कुठे थांबा. काय झालं सर. एक मिनिट परफेक्ट अकॅडमीचे संचालक आदरणीय आमचे मित्र किरण सरांचं देखील या ठिकाणी स्वागत होणं गरजेचं आहे. मी अशी विनंती करतो की त्यांनी मस्त पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. इथली बॉटल उचल इथली बॉटल. हो हो. सर तुम्ही थांब. माझ्या मनाचा हा प्रास्ताविक सर्वप्रथम कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जमलेले आपले
आरोग्य व्यवहारे सर, लक्षवेध कोचिंग क्लासेसचे संचालक, तसेच आमचे मित्र प्रवीण बंडेवार सर, युवा उद्योजक, तसेच आमच्या अकॅडमीला सुरुवातीपासून सहकार्य करणारे, आमच्या क्लासच्या विद्यार्थ्यांचा इकॉनॉमिक्स विषय परफेक्ट करणारे प्राध्यापक प्रशांत कदम सर, तसेच आमचे सचिन सर आणि या सर्वांच्या व्यतिरिक्त माझे प्रिय विद्यार्थी आणि त्यांच्या सोशल मीडियावरील हो. तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात. वर्षभर कमी जास्त आलात तसे आलात पण कमी जास्त जसे आला असता तरी आजचा दिवस आपला शेवटचा दिवस नाहीये, येत राहणार आहात तुम्ही इथे. पण एक निरोप समारंभ, ते निरोप शब्द ऐकला की थोडंसं वाटतं आपल्याला. त्याविषयी आपण नंतर थोड्या वेळाने कार्यक्रम संपायच्या वेळेला बोलू, तुम्हाला जर काही काळजी करू नका. तर सर्वजण आलात, त्यामुळे तुम्हाला खूप चांगलं वाटतंय. आपले पुढचे कार्यक्रम चालूच राहतील. प्रस्तावना ही शॉर्टकट असते. तुम्ही इंट्रोडक्शन लिहिलं की पेपरमध्ये मार्क वाढवा म्हणून प्रस्तावना असते. मी माझं प्रास्ताविक काम थांबवतो इथे. सर्व मान्यवरांना धन्यवाद करतोय आणि पुढील कार्यक्रम श्रुती आणि पायल यांना सांगा. सर, आपली परफेक्ट कॉमर्स अकॅडमी बोलण्याच्या बाबतीत, अभ्यासाच्या बाबतीत, धिंगाण्याच्या बाबतीत, सर्व बाबतीत पुढे आहे, तर टॅलेंटच्या बाबतीत एवढा कंजूसपणा का? सोनेरी पहाट, चांगल्या माणसांची संगत आणि यशस्वी व्यक्तीने दिलेले मार्गदर्शन आपल्या जीवनात निश्चित प्रेरणादायी बदल घडू शकते. म्हणूनच श्री माननीय सी नागेश सर, जीवनात जर चांगली आणि यशस्वी माणसे भेटली तर यांच्याकडून प्रेरणा व मार्गदर्शन जरूर घ्यावे. म्हणूनच आपले प्रमुख कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री माननीय श्री नागेश सीए सर यांचे विचार व्यक्त. सर मी तेच घ्यावी. सॉरी. थांब थांब. हे घे, हे घे, हे घे. घे की सर. घे ते घे, तू काय बोला गेली सर. प्रवीण बंडेवार सरांचं घेत ना, प्रवीण बंडेवार सरांचं घे. हा घेऊत ना. आज ती अच्छा. एक मिनिट सर, डान्स घ्यायचा का सर? स्टाईलचा डान्स घ्यायचा का? सो तर मग यानंतर मी आपल्या 12th लाईफ मधील एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी प्रथमेश पवारला आमंत्रित करते. अरे बोल ना, घाबरू नको, बोल. आहे, तुला आता बोलावंच लागेल, तू खूप काय शिकलास. सर, पीसीचा टॉपर असं मला बघतो. दादा मीच करतो. मला भेटले होते, मी त्यांना बोललो. बोला. यानंतर समीर घेऊ. सांग का? त्यांचं नाव कसं घेऊ? तुमचे हा. पटपट बोल. ए शांत बसा ना. सर जे बोललं ना त्याचं डायरेक्ट बोल बोल, तू बोल की. मित्रांविषयी काही
जाऊन. पवार सरांचं सांग. बापा हे काय साधी गोष्ट. बरं सर झालं का? आता पटकन आटप टाइम पाठवायला बोलायला सगळं. झालं जय हिंद जय भारत. इथे बोलू एवढे बोल मी माझ्यासमोर. यानंतर आपल्या किरण सरांचे जुने विद्यार्थिनी यानंतर आपल्या किरण सरांचे जुने विद्यार्थी संकेत सूर्यवंशी सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करा. बस झाली बाई. हा हा हा. हॅपी रिपब्लिक डे माझ्याकडून. सगळे म्हणजे 12वीचे सर पूर्ण नाही 12वीचे. अच्छा म्हणजे सगळे हलाल होताच आहे बेसिकली. बोल जास्त काही बोलण्यासारखं नाहीये पण एक सिनियर होण्याच्या नाते मी मला काही टिप्स देऊ शकतो जे कदाचित तुम्हाला फ्युचर मध्ये उपयोगी पडतीलच नक्की. तर पुढे चालून प्रत्येकाचे मार्ग बदलतील, प्रत्येकाचे करिअर बदलतील, प्रत्येक आपल्या आपल्या स्वप्नांना साध्य करण्यासाठी वेगळ्या मार्गाला जातील. पण ते करत असताना देखील काही गोष्टी आपण बाळगल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला जे योग्य यश आहे ते प्रत्येक म्हणजे योग्य वेळेवर मिळेल. आणि कदाचित अपयशाचा मार्ग कधी लाभणार नाही. त्यामुळे 2-3 बऱ्याचशा गोष्टी आहेत जे मी अनुभवल्या आणि मी प्रत्येकाला सांगू इच्छितो. सगळ्यात पहिले की तुम्ही काही करा म्हणजे जीवनामध्ये तुमचं जर कुठली हॉबी असेल तर त्या हॉबीकडे लक्ष द्या. असंच नाहीये की प्रत्येकाने शैक्षणिक काहीच करावं असं गरजेचं नाहीये. काही जणांमध्ये हॉबी इतक्या चांगल्या असतात पण एक काय म्हणतात प्रेशर असू शकतं की याच्यामध्ये काही पैसा कमवायचा मार्ग नाही किंवा याच्यामध्ये काही करिअर घडण्याचा मार्ग नाही. पण असं नाहीये. आजकाल इंटरनेट एवढं वाढले, सोशल मीडिया एवढं वाढले गेले की आपल्याकडे करिअरच्या बऱ्याचशा संधी आता उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे आपण त्यांचा योग्य उपयोग जर केला तर कदाचित आपल्याला लवकरच यश मिळू शकते असं मला वाटते. पण या प्रवासामध्ये 1-2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात म्हणजे की एक डिसिप्लिन असणं प्रत्येक गरजेचं आहे. डिसिप्लिन इन द सेन्स असं नाही की रोज 12 तास अभ्यासच केला पाहिजे, इतर गोष्टींना वगळलं पाहिजे किंवा मग सगळं सोडून आपला अभ्यास केला पाहिजे असं नसतं. डिसिप्लिन म्हणजे बेसिकली काय असतं की एक शिस्त असते की भलेही लेट्स से आता अभ्यास जर कोणाचा करायचा असेल 12 तास ना का होईना प्रत्येकाने किमान जर आपल्याकडे वेळ असेल 4 तास वेळ असेल तर आपण 4 तास अभ्यास केला पाहिजे. 6 तास असेल तर 6 केला पाहिजे. जे वेळ आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचा वापर केला पाहिजे. पण डिसिप्लिन मोडता कामा नये. जर एकदा आपलं डिसिप्लिन वगळलं तर जीवनात लिहून घ्या तुम्हाला अपयशापासून कोणी वाचवणार नाही. कारण हे डिसिप्लिन आतापर्यंत तुम्हाला जाणवत नाहीये पण क्लासच्या माध्यमातून किंवा कॉलेजच्या माध्यमातून हा बोलण्याची कधी वेळ आली नाही. पण इथून पुढे असं होणार नाही. इथून पुढे अशा काही सिच्युएशन्स येतील की जेणेकरून डिसिप्लिन मोडलं जाईल. पण इथून पुढे यशाकडे तो जाऊ शकतो जो यामध्ये सुद्धा या अडचणींना सामोरे जाईल आणि आपल्या लाईफमध्ये डिसिप्लिन पाळेल. दुसरी गोष्ट म्हणजे की जीवनात कुठलीही गोष्ट करताना त्याचं ध्येय फक्त पैसा नसला पाहिजे. कोणी तुम्हाला म्हणेल की हे कर याच्यामध्ये खूप पैसा आहे, हे कर याच्यामध्ये खूप पैसा आहे, असं नसतं.
ध्येय सक्सेसफुल बनणं असलं पाहिजे, ध्येय नॉलेजेबल बनणं असलं पाहिजे, ध्येय पैशाकडेच नसला पाहिजे. कारण जेव्हा नॉलेजेबल बनाल, जेव्हा काय म्हणतात टॅलेंटेड बनाल, पैसा ऑटोमॅटिक येईल. पण फक्त तुम्ही जर पैशाकडे बघून जात असाल, तर खूप कमी चान्सेस आहेत की तुम्ही लाईफमध्ये लॉंग टर्म गोल काही अचीव्ह करू शकता. तर त्यामुळे कुठे काही करू शकता, काही करा. ध्येय पैसा नसला पाहिजे, ध्येय नॉलेज असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे मानसिकता जी आपली आहे इथून पुढे पण एक मानसिकता आपली लर्निंग वाली असली पाहिजे. मानसिकता आपली अशी नसावी की फक्त एक परीक्षा आहे, परीक्षा देतोय, त्यानंतर मग मजा करायची आहे, त्याला कधी लिहायचं नाही, तसं नसलं पाहिजे. मानसिकता ही अशी असली पाहिजे की मी जर हे काम करतोय, तर यापासून मला जास्तीत जास्त नॉलेज मिळायला हवं. कारण हे नॉलेज आज नाही तर उद्या तुम्हाला कधीतरी जीवनात उपयोगी पडेल. आणि त्यावेळेस तुम्हाला वाटेल की त्यावेळेस घेतलेली ही माझी मेहनत, त्यावेळेस मी हे जे वेळ एफर्ट टाकलेले आहेत ते माझे वापर त्या एफर्टचा झालेला आहे. तर एवढंच आहे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे करिअर कुठलंही करा किंवा मग जे तुम्हाला बनायचं तुम्ही ते बना. पण त्या अगोदर सगळ्यात महत्वाचं एक चांगलं मनुष्य बनणे. कारण असं म्हटलं जातं की जर तुम्ही मनुष्य चांगले असाल, तर तुम्हाला यश शेवटी मिळणारच आहे. काही जणांना ते लवकर पण मिळतं, काही जणांना ते उशिरा पण मिळतं, पण यश मिळणार. तर ते कधी मिळू शकतं जर तुम्ही मनुष्य चांगले असाल. तर एवढंच आहे. चांगले तुमचे मी शेवटी जाता जाता एवढंच म्हणतो की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला खूप यश मिळावं, तुम्ही खूप प्रगती करावी आणि अपयश तुम्हाला कधी येऊ नये अशी इच्छा बाळगतो. आणि सरांनी आणि त्यांनी मला बोलण्याची इथे संधी दिली, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो आणि सांगतो. Thank you, sir. Thank you. Motivate us and also give us career tips. सर यानंतर क्लासचे आहे का कोणाची इच्छा यानंतर याचा व्हिडिओ मेरे प्यारे टीचर्स और मेरे फुल टाइम बैचलर और आज तक के सबसे डेंजरस दोस्तों, आज का दिन थोड़ा इमोशनल है। डर उस पर उससे ज्यादा रिलीफ वाला भी है, क्योंकि आज के बाद जब कोई बोलेगा कल यूनिट टेस्ट है तो हम सब बोलेंगे ऑल द बेस्ट जूनियर्स। सबसे पहले मैं थैंक्स बोलना चाहती हूँ हमारे तारिक पवार सर। जिनकी पीरियड में क्लास हमेशा साइलेंट रहती थी, क्योंकि डर इस बात का था कि सर फैन ना बंद कर दे। जिन्होंने हमें पढ़ाया भी और साथ साथ लाइफ के सारे लेक्चर्स फ्री में दे दिए। होमवर्क कम हो या ज्यादा, डांट 100% श्योर होती थी। और सर हमेशा सीरियस फेस के साथ एक ही बात बोलते थे, किरण ना तुम्हाला डोक्यावर चढून ठेवलंय। और हम सोचते थे सर चढून ठेवलंय या परमिशन बसवलंय। और कुमार सर के बारे में बहुत पर्सनल सच भी बताना चाहती हूँ। सर ने आज तक मुझे कभी श्रुति नहीं कहा, हमेशा मुझे पूछते थे चश्मे चश्मे। सर मुझे लगता है आपको मेरा नाम याद नहीं रहा, पर मेरा चश्मा फुल सिलेबस में याद रहा। कभी क्लास में आवाज आती थी चश्मे इधर देख, और मैं सोचती थी सर क्लास में और भी चश्मे वाले बच्चे हैं, पर टारगेट हमेशा मैं ही क्यों। सच बोलूं तो सर नाम भले ही गलत लिया हो, पर अटेंशन फुल करेक्ट था। लाइन मारा सर्वजन आ रहे हैं, नोटबुक कर रहे हैं, और स्पेशली हम सबके फेवरेट किरण सर के सर। सर क्लास मध्ये आधी पहिले बोलते थे मित्रांनो आणि त्यांच्या सोशल मीडियावर मैत्रिणींनो। मग त्यानंतर आम्ही म्हणायचो सर नाही बहिणींनो तुमच्या भावांनो। और सर पुन्हा अच्छा अच्छा मग नंतर म्हणायचे लाईन मारा सर्वजण
और हम लोग इतने ऑबिडियंट थे कि लाइव ऐसे बनाते थे जैसे जाने दो। लाइव बनाने के बाद सर का नेक्स्ट फेमस डायलॉग था, अरे नोटबुक पर रे। सर सच बोलूं तो नोटबुक तो टेबल पे होती थी, पर लिखने का मूड घर पे रह जाता था। और किरण सर, सब सर आपसे ये बात बहुत अच्छे से सीखने मिली, स्टूडेंट और टीचर का रिश्ता सिर्फ बोर्ड या बुक्स तक ही लिमिटेड नहीं, तो उसके आगे भी हो सकता है, वो एक अच्छे दोस्त भी बन सकते हैं। और सर, हम जब आपसे हमारी सारी छोटी छोटी बातें शेयर करते थे, तब लगता था कि यार किरण सर इज नॉट ओनली आवर टीचर बट आल्सो आवर बेस्ट फ्रेंड, मेंटर, सपोर्टर। थैंक यू फॉर ऑल द थिंग्स सर। किरण सर के पीरियड में सिर्फ एक ही रूल था, लाइन प्लस नोटबुक प्लस साइलेंस, और हम तीनों वो तोड़ने में एक्सपर्ट। पर सर ऑनेस्टली आज वही लाइन मारा और बाद में नोटबुक पर रे सबसे ज्यादा याद आने वाला है। और हाँ, हमारे प्यारे सचिन सर तो रहेंगे। सचिन सर ही तो थे, सचिन सर ही सचिन सर ही थे जो मैथ्स के टीचर, ना कि स्ट्रिक्ट। वो तो हमारे साथ बातें करते बैठते थे। जब क्लास में आते थे तो सर बोलते थे, चला क्वेश्चन सॉल्व करो यार। तब हम सोचते थे कि आज किस टॉपिक पे बात करें, पर 5 मिनट मैथ का क्लास और उसके बाद 35 मिनट्स बातें। कभी लाइफ के टॉपिक्स, कभी सचिन सर की दीवानी, कभी सचिन सर की दीवानी भागू भाई के टॉपिक, कभी कौन किस पे क्रश है, और मैथ्स कहीं खो जाता था या पता ही नहीं चलता था। सर बोर्ड पे खड़े होके बोलते थे, हाँ फॉर्मूला इम्पोर्टेंट है, और हम सोचते थे सर फॉर्मूला फॉर्मूला रहने दो, आप स्टोरी कंटिन्यू करो। सचिन सर के पीरियड में नंबर्स कम बट बॉन्डिंग ज्यादा होती थी। मैंने तो हमेशा मैथ्स के टीचर स्ट्रिक्ट देखे, पर ऑनेस्टली सर आप मैथ्स के सर कम और फ्रेंड काउंसलर ज्यादा थे। और सर जब कोई बोले मैथ्स के टीचर स्ट्रिक्ट होते हैं, तो हम सीधा बोलते हैं हमारे सचिन सर अलग है। और मेरे फ्रेंड्स जिन्होंने ये 12th की लाइफ और इंटरेस्टिंग बनाई, मेरे हर काम में साथ रहने के लिए, मुझे इतने सारे नाम देने के लिए जितने मेरे नामकरण में भी नहीं दिए होंगे। चश्मीश, पुटकी, डॉन बनता डॉन और कड़ू कारला, छोटा बच्चा, इन सब के लिए थैंक यू। एंड थैंक यू किरण सर, सचिन सर एंड सतीश सर हमारा झेलण्यासाठी। थैंक यू सो मच एंड ऑल ऑफ यू। थैंक यू सर। त्यानंतर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ऋषिकेश भोसले सर येणार आहेत. गुड मॉर्निंग. मी सरांनी जेव्हा सुरू केलं ना, स्टार्टिंगला आमची बॅच होती, त्यामध्ये मी, आकाश आणि दुसरे 2 होते. मी सीए मध्ये येण्याचं एकच कारण आहे की आमचे मार्गदर्शक किरण सर होते, म्हणजे त्यांनीच आम्हाला मोटिवेट केलं की समोर काय करायचं, कसं करायचं, काय नाही. आणि आता तुमच्यामध्ये पण खूप काही असेल की त्यांना सीए करायचे आहेत का कोणी? नाही सीए अरे तुम्ही तर हा तुमच्यामध्ये ओके. तर तुम्हाला जर समोर चलून जर काय अडचण आली तर सरांशी कॉन्टॅक्ट करा, कारण सर तुम्हाला संपूर्ण सांगतील, मार्गदर्शन देतील की कसं करायचं काय नाही. थँक्यू. ऋषिकेशला सवय लागेल, कारण क्लायंट बोलल्याशिवाय पैसा देत नाही. सो ऋषिकेश विषयी सांगतो मित्रांनो. आता बरेच विद्यार्थी म्हणतात की सीए टफ आहे. आमच्या ऋषिकेशला घरी बसून सकाळ संध्याकाळ शेतामध्ये काम करून सीए इंटर काढलेला आहे. आता इनरला आणि ऋषिकेश सध्या
आणि नांदेडची सगळ्यात मोठी सीएची फर्म सीए विजय कालानी सरांकडे ऋषिकेशची सध्या आर्टिकलशिप चालू आहे. म्हणजे जे विद्यार्थी कारण देतात सर सीए टप आहे सीए टप आहे त्यांच्यासाठी ऋषिकेश एक मोटिवेशन आहे स्वतः. तुम्ही ऋषिकेशला मोटिवेशन म्हणून बघू शकता. आता ते बोलण्यासाठी हळूहळू सवय लागतील. ते बोलल्याशिवाय पैसा पण नाही आपल्या पिकामध्ये. चल यानंतर श्रुती. पिकलेले फळ हे 3 गुणांवरून ओळखले जाते. एक तर ते नरम असते, दुसरे ते अतिशय गोड. माणसात जगतो माणुसकी. माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणूस आणि माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर. माणुसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसाची माणूस ओळखणे, पुढे ओळखून पुढे केलेला मदतीचा हात. माणसात जगतो माणुसकी आणि नात्यात जगतो नाती. अशीच आपल्या अध्यक्षांची ओळख. श्री नागेश सर यांचं स्वागत करण्यासाठी मी किरण सरांना तर आपल्या सर्वांचे लाडके पवार सरांचं स्वागत करण्यासाठी ती किरण सरांना उठा की सर. सायली बोलायचं ना पुन्हा. तर यानंतर सायली आपल्याशी काय संवाद साधणार. डान्स बोलून होतं सर म्हणजे आधी So, lovely morning to one and all present here. But instead of feeling lovely, it is overwhelming. The morning with memories that we have made in our class, jokes, silly jokes, comment pass, fun had it with our friends. So, if the name teacher across in our front, so we just made an image that teachers should be strict, always beating to the students and scolding him. But we had a different scenario. We get as a teacher a friend. Wherever we needed, he guided us. Wherever we needed, he supported us. Supported like a friend. Communication is most important in every relation, whatever it may be. But especially a teacher and a student bond, the communication is important. So we are free to speak him. Whenever we are doing mischievous things, yes, he'll scold us, but scold it in a way that we'll understand in just in a second, whatever it may be. Here in this academy, this is not a ball of just four. It is a place where we felt like a home. We have a curiosity that whenever we'll go to the class, whenever we had a fun and just enjoy this here. Till my entire journey, means till my 12th, I never met a teacher, friends, which always guided me, always has supported me in my every little step. Whenever I have lose my hope, they are there to uplift me. Thank you all. Thank you, sir, to being there to guide us and to support us. Thank you. श्रद्धा
कोणाचं घ्यायचं सर? सर नको नको सर कोणाचं घ्यायचं? कोण कोण सर यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी श्रद्धा कलानीरा आमचे स्वारी कल्याणी वर्षभर नाही सर 6 महिने हा कारण की डेझर्ट मध्ये स्वीटच असतो. गुड मॉर्निंग. मला काय सायली सारखी जास्त इंग्लिश येत नाही. हा आपल्या गावातले माणसं आम्ही असेच बोलतो. मी पहिला ना दुसऱ्या ट्युशन मध्ये होते 11वीला. 12वीला आले तिथं मित्र म्हणजे फ्रेंड्स चांगले भेटले होते. मला वाटलं होतं की जिथं तिथं तेवढं चांगलं होतं ना तिथं इथं भेटेल की नाही असं म्हणजे मैत्रिणी फ्री होतील की नाही मित्र वगैरे असं काय. बट इथे येऊन कळालं की सर पण मित्रासारखेच आहेत फ्रीली. स्टार्टिंगला तर पवार सर मला वाटले नव्हते की शिक्षक आहेत म्हणून मला स्टार्टिंगला सरची लय भीती वाटत गेली होती. तर असं काय म्हणजे मला ते कळतही गेलं नव्हतं स्टार्टिंग मध्ये खरं. मग पुन्हा पुन्हा थोडं थोडं समजलं मग कळालं की सरनं एसपी आणि इको शिकवलं याबद्दल धन्यवाद. आज ते समजलं पण समजण्याचं महत्व आहे. मग तसंच सर बी किरण सर पण अकाउंट छान शिकवतात. बाकी जिथं आम्ही जेवढं म्हणजे ट्युशन बदललं ना त्याच्या अकॉर्डिंग तर मला इझी जाते अकाउंट असं वगैरे. आता सचिन सरचं काय म्हणताय ना कारण की आमचं मॅथ नाही आम्ही सीचे स्टुडंट आहात. त्याच्यात आम्ही सरचे गप्पा मारत गेल्या होत्या. मग जसं तिथं होतं तसं इथे मैत्रिणी छान भेटल्या होत्या. मुलं पण छान आहेत. जास्त करून तर मराठी मीडियमच्या मुलांसंग माझी खूप मैत्री होती. मुलांपेक्षा ना मला मुलं कसे फ्रीली राहतात. ते जास्त असे भाऊ बहिणीमध्ये आम्ही राहत गेलो होतो. मराठी मीडियमचे मुलं होते. आता श्रद्धा आहे, सुरेजा आहे, ती थोडी फ्री आहेत. बाकीच्या मुली पण छान आहेत. आता फंक्शन होता म्हणून कालच मुली जागृत केल्या. आणि एवढ्या हे आता ना हे एक साडी वाट लागल्या दुसऱ्या साड्या लिहिल्या. एवढ्या नवीन आहेत. रंग बदलू म्हणजे ते हे मुली आहेत. पण चांगल्या पण तेवढ्याच आहेत हे मुली. धन्यवाद. यानंतर मी आदित्य देशमुखला आमंत्रित करतो. आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी हो म्हटला होता. तूच तर म्हणलास आताच तर म्हणलं होतं सर ते प्रमुख पाहुण्यांचं घ्यायचं का? प्रमुख पाहुण्यांचं घ्यायचं. यानंतर श्रद्धा कदम गुड मॉर्निंग सगळ्यांना. खरं तर मी तर 11वी पासून आहे. मी तर 1 वर्ष इथं कोणालाच बोललं नव्हतं. माझी एक पण फ्रीचं फ्रेंड नव्हती ऋतुजा सोडलीकर. मी तर नंतर 12वी सुरू होते ना नंतर मी बोलायला स्टार्ट केली आम्हाला. तर मला तर 10वीच्या नंतर माहित पण होतं की इतक्या छान फ्रेंड ते भेटतील. नंतर मला तर वाटलं होतं मी कुठे जाते काय नाही मला माहित पण होतं. मी तिथे ऍडमिशन पण करणार होते. सरांनी म्हटलं इथे ये. मग भाऊची तर ओळख होती. भाऊ पण आधीचा स्टुडंट आहे इथला म्हणून त्यांनी पण मला इथंच आणलं. मला माहित नव्हतं ना इतके छान फ्रेंड ते भेटतील. मी 11वीला तर मला खूप नर्वस वाटत होतं. कारण की मला म्हणजे नाही एक पण फ्रेंड नव्हती ऋतुजा सोडली. तर नंतर 12वीला आम्ही जसं पायल, श्रुती, शारदा
मला 12वी नंतर 12वीला खरं तर माझी खूप बेस्ट फ्रेंड श्रद्धा झाली. सगळे म्हणत गेले तुम्ही का आधीपासून फ्रेंड होता. खरं तर आमची फ्रेंडशिप बस स्टँडला झालेली आहे. आम्ही बस स्टँडला माझ्या आधीच्या फ्रेंडने मला श्रद्धाची ओळख करून दिली. नंतर आमची बस स्टँडला भेटायली. सर पण म्हणले "ही का तुझी आधीची फ्रेंड आहे का?" मी म्हणलं नाही सर ही बस स्टँडची फ्रेंड आहे माझी. ही खूप हे आहे. मी तर इथं 11वीला मला आधीच्या 10वीच्या नंतर माहित पण होतं इतके छान सर ते काय नाही मला भेटले. जीवन सरनं खूप छान समजून सांगितलं सरचे धन्यवाद. पवार सरांचे पण इकॉनॉमिक्स आणि एसपी छान शिकवलं बरं धन्यवाद. सर आम्ही लक्ष दिलं नाही आमची गलती आहे. खूप छान शिकवल्या. आणि सचिन सर आमचं सेम होतं मॅथ होतं सचिन सर तर मी काही बोलू शकत नाही तेवढं. ट्रिपला आल्यानं खूप मजा आली सचिन सर तुमच्यासोबत आहे. सर तुमच्याकडे बघून तर आम्हाला वाटलं आम्ही गोव्याला चल्या काय की. आणि इथं मला खूप छान फ्रेंड पण भेटले जसे आयुष मुस्तफा खूप छान मला आयुष मुस्तफा अंशू खूप छान भेटले. आता मला इथून मुली कोणी असं चिडवणार पण नाही. ब्लॅक मॅजिक कमी करणारी बुटकी सोम्या तर जास्त 11वी तासून चिडेल ते म्हणत गेलं ब्लॅक मॅजिक बुटकी. त्यांनी खूप छान मला हे केले छान माझे फ्रेंड पण आहात मी भाऊ. आणि आमची ऋतूच्या तर आमची वर्षातून किती वेळेस काय सर मला केली काही येते की नाही की क्लासला येईल आम्ही आज आणलेली आज पण येणार नव्हती. सेंड ऑफ आली. धन्यवाद. हे घे प्रवीण बंडवास गुलाब उमलतो नाजूक गळ्यांवर गवत झुलते वाऱ्यावर वाऱ्याच्या झोतावर पक्षी उडतो पंखांच्या जोरावर माणूस जगतो आशेच्या किरणावर आणि कार्यक्रम फुलतो अध्यक्षीय भाषणावर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष काय अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसाद कदम सर आपल्याला मार्गदर्शन सर्वप्रथम तुम्ही हॅलो हा ठीक आहे. सर्वप्रथम 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपणा सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर आता सेंड ऑफचा कार्यक्रम म्हटलं की या क्लासचं जे काही औपचारिक नातं आहे ते आता थोडस स्टॉप होऊन तुम्हाला आता येणाऱ्या परीक्षेचं रिव्हिजन करायचं आहे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला आता या ठिकाणी बेस्ट लक देतो. या ठिकाणी शुभेच्छा देतो परीक्षेसाठी. आजच्या या सेंड ऑफ रूपी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमचे मित्र बंडेवार सर, त्याच्यानंतर प्रमुख सीए सर, त्याच्यानंतर व्यवहार्य सर लक्ष्य अकॅडमीचे संचालक आणि माझे सुद्धा गुरु लक्षात पवार सर, कारण मी सुद्धा पवार सरांचेच विद्यार्थी आहे. असे आमचे आदरणीय पवार सर आणि परफेक्ट अकॅडमीचे संचालक किरण कोरके सर, की सुरुवातीला काही वर्ष मी एकत्र काम केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की आताच माझी विद्यार्थ्यांनी सांगल्याप्रमाणे की बाबा आयुष्यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर अभ्यासामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये विकसितपणा असला पाहिजे, डिसिप्लिन असलं पाहिजे. आणि आजचा काळ हा ज्ञानाचा काळ आहे. कारण आज आपण पाहतो सोशल मीडियाच्या काळामध्ये थोडासा युवा वर्ग अभ्यासापासून थोडा दुरावत चाललाय. मला असं म्हणायचं आहे की ऑफलाईन जे काही एज्युकेशन आहे हे ज्ञानाचं एक अतिशय महत्वाचं साधन आहे. आणि या मला अनुभव आहे की परफेक्ट अकॅडमीमध्ये खूप उत्कृष्ट पद्धतीने तयारी करून घेतली जाते. आताच म्हटल्याप्रमाणे की विद्यार्थ्यांनी पण तशा पद्धतीचं
सिरियसनेस तेवढं तर अजून चांगला आवडतो. मी पाहिले की जवळ-जवळ 100 पैकी 100 अकाउंट मध्ये मार्क घेतलेले विद्यार्थी आहेत. माझ्या विषयामध्ये सुद्धा 99 पर्यंत स्कोर केला होता. आणि त्याच्यानंतर एसटी मध्ये 90-95 म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर या अकॅडमीचा सक्सेस रेशो हा 95+ आहे. ठीक आहे. आणि सरांनी सुरुवात अतिशय म्हणजे कमी विद्यार्थ्यापासून केली होती. मला असं वाटतं की पवार सरांच्या काळामध्ये सर्वाधिक जास्त स्ट्रेंथ आहे. हे सरांचं पण लक आणि तुमचं पण लक की तुम्हाला पवार सरांसारखे शिक्षक इकॉनॉमिक्स आणि एसपी शिकवायला मिळाले. कारण मी पाहतो मागील 10 ते 15 वर्षापासून सर या फील्डमध्ये काम करतात. तर बस मला मी अ, या अकॅडमीशी काही वर्षे टचमध्ये असल्यामुळं किरण सर आम्हाला पण विसरत नाहीत, की कुठल्याही महत्त्वाच्या कार्यक्रमाला सर आवर्जून आम्हाला आमंत्रित करतात आणि आम्हाला सुद्धा वाटतं, की नक्कीच सरांना सपोर्ट केला पाहिजे. आणि त्यासाठी उपस्थितीच्या माध्यमातून आम्ही सरांना नेहमीच अशा प्रकारचं सहकार्य करतो. तसेच या ठिकाणी आपल्या अकॅडमीचे काही माजी विद्यार्थी जे खूप चांगले यश मिळवले त्यांनी जसं की महेश आहे, पांचाळ आहे, संकेत आहे, ठीक आहे आणि पहिलाच विद्यार्थी भोसले, ठीक आहे. असे सगळेच यांनी तर अक्षरशः परफेक्ट म्हणजे पूर्वी असं म्हटलं की परफेक्ट म्हणजे काय तर बाबा सी होईल की नाही, परंतु या ठिकाणी परफेक्ट सारख्या अकॅडमीमध्ये विद्यार्थी जवळ 5-6 विद्यार्थी हे सीए फाउंडेशन क्रॅक झाले. सीएमए भरपूर विद्यार्थी झाले आणि मी एका क्लासला गेलो होतो सीएच्या इकॉनॉमिक्स संदर्भामध्ये. त्यांनी मला विचारलं, "तुला तुम्ही याच्या अगोदर कुठे शिकवलं का?" तर मी एकदम आत्मविश्वासपूर्ण सांगितलं होतं, की मी परफेक्टमध्ये इकॉनॉमिक्स शिकवलेलं आहे आणि नंतर चर्चा पण झालेली. मला सांगण्याचं तात्पर्य असं आहे, की सरांनी अल्पावधीमध्येच नांदेडमध्ये आपल्या अकॅडमीचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्याच्यामध्ये सरांची पण आता पवार सरांची साथ मिळत आहे. तर आगामी अजून जर श्रेणी वाढावी, क्लासला जास्तीत यश मिळावं यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल. सोनेरी पहाट, चांगल्या माणसाची संगत आणि यशस्वी व्यक्तीने दिलेले मार्गदर्शन आपल्या जीवनात निश्चितच प्रेरणादायी बदल घडू शकते. म्हणूनच जीवनात जर चांगली आणि यशस्वी माणसे भेटली तर त्यांच्याकडून प्रेरणा व मार्गदर्शन जरूर घ्यावे. म्हणूनच आपले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री माननीय श्री नागेश सर या मॅच विनंती करते की त्यांना असाच आवाज येईल का गरज आहे? आवाज येतोय ना? सर्वप्रथम सगळ्यांना माझ्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि किरण सरांचं मनापासून आभार की त्यांनी मला आज इथे एकदम प्रेमाने बोलवलं आणि मला बोलण्याची संधी दिली. तर आता तुमचे क्लासेस तर झाले वाटते ना? आता एक्झाम कधी आहे? 10? अच्छा, म्हणजे कमीच टाइम राहिला. सीए कोणाकोणाला व्हायचं याच्यात? का नाही? आधीच कॉन्फिडन्स लो आहे का काही करायचंच नाही आहे? चला ठीक आहे, थँक्यू. तर मला सीए होऊन 2 वर्ष झाले. मी जॉब करून आलो मुंबईला. तर माझा एक्सपिरियन्स अभ्यासातला आणि कॉर्पोरेट लाईफचा आणि स्वतःच्या प्रॅक्टिसमधलाही मी तुम्हाला शेअर करतो. आणि किती स्कोप आहे आणि तुमचा कॉन्फिडन्स लेव्हल वाढला पाहिजे याबद्दल मी थोडं आज बोलणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला माझ्याकडून मनापासून विनंती आहे की तुम्ही मोबाईल वापरू नका. प्लीज मोबाईल वापरणं बंद करा, तरच तुम्ही काही करू शकता आयुष्यामध्ये. मी आतापर्यंत माझ्याकडे Instagram नाहीये. तर सगळ्यात मेन गोष्ट ती आहे. आणि तिथून मग अभ्यासाचं तर पुढची स्टेप आहे. सगळ्यात मेन आहे सोशल मीडिया ऑफ करा, मोबाईल छोटा वापरा आणि सेल्फ स्टडीला जास्तीत जास्त फोकस करा. तुम्ही सीए, सीएमए, सीएस क्रॅक करू शकणार नाही जोपर्यंत तुम्ही सेल्फ स्टडीवर फोकस करणार नाही. क्लासेस तुमचे 100 जण घेतील, शॉर्ट कोर्स भेटतात, क्रॅश कोर्स, काय 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 तुम्हाला खूप काही भेटेल. पण जोपर्यंत तुम्ही स्वतःहून अभ्यास करणार नाही. मला आठवते मी सीए फायनलला असताना रोज रात्री 3, 3:15, 3:30 वाजता माझी आई उठायची आणि मला येऊन म्हणायची की झोप.
तरी पण मी एक्झामच्या वेळेस रडलो, कारण ऑडिटचा पेपर एकदम अनएक्सपेक्टेड आला होता. आणि मी रडलो आणि मी गिव्ह केलो. आणि मला जायचंच नव्हतं एक्झामला. पण माहीत नाही मला घरच्यांनी सांगितलं की जाऊ नये एक्झामला. जसं आलं तसं दे. अभ्यास तर केला होतास 3 महिने. मग मी असंच लो कॉन्फिडन्सने गेलो एक्झामला आणि बसलो आणि जेव्हा पेपर हातात आला, एकदम मला सगळं रिकॉल होणं सुरू झालं. मी 2 दिवस अभ्यासच नव्हता केला. पण रिकॉल होणं सुरू झालं आणि त्या विषयात मला सगळ्यात जास्त मार्क पडले आणि त्या विषयामुळे मी पास झालो. त्याच अटेम्प्टला. जर त्या अटेम्प्टला जर मी फेल झालो असतो, तर मी पुढचा अटेम्प्ट दिलो असतो का नाही मला माहीत नाही. तर माझं म्हणणं एवढंच आहे, की तुम्ही लास्टच्या दिवसामध्ये अभ्यास करा, पण त्याच्या आधीचे 6 महिने, 3 महिने, 9 महिने जे काही पिरियड असतो, फाउंडेशनला, IPCCला, फायनलला, ते कन्सिस्टन्सी खूप गरजेची आहे आणि डिसिप्लिन. आणि सोशल मीडिया तर मी सगळ्यात पहिला पॉइंट ते सांगला, की मोबाईल वापरणं बंद करा प्लीज. मी म्हणजे माझ्या मनातून असं मी माझ्या लहान भावासारखं तुम्हाला सांगेल, भावा-बहिणीसारखं, की सोशल मीडिया वापरणं बंद करा. आज जेवढे पण आता पॅरेंट्स येतात, बोलतात, त्यांचं तेवढंच म्हणणं आहे, की मोबाईल खूप वापरतात बघा. तुम्हाला आता ऐकता तुम्ही अजून परत सुरू करा. सगळ्यात मेन पॉइंट तेच आहे. आता बोर पण होत असेल काही जणांना, की "अरे, हे काय ज्ञान वाटायलंय," असं तसं म्हणून. पण सगळ्यात मेन पॉइंट आत्ता पण मी लिटरली सांगतो माझ्याकडे Instagram नाहीये. आणि सगळ्यात वेस्ट टाईम त्याच्यामुळेच होतो. तुम्ही काम करू शकत नाही, अभ्यास करू शकत नाही. बाकीच्या गोष्टी तर तुमच्या मग जसं-जसं तुम्ही अभ्यास करता एक्सपिरियन्स येत जातो. जेवढं जास्त रिव्हिजन होईल तेवढं रिव्हिजन करा आणि सेल्फ स्टडीला फोकस करा. माझे वडील मला आठवते मी 4थीला असताना माझे वडील शिक्षकच होते जिल्हा परिषदला. तर वर्गामध्ये गाईड जे नवनीत होतं ना सर लहानपणी आम्हाला होतं. तुम्हाला असं माहीत नाही. ते प्रश्न उत्तर राहत होते त्याच्यामध्ये. रेडी भेटत होते आपल्याला. तर मी माझ्या वडिलांना सांगितलं, की "बाबा मला नवनीत आणून द्या." तर माझे वडील मला म्हणले, की "नवनीतची काहीच गरज नाही. पुस्तक वाच. पहिलेपासून प्रत्येक लाईन वाच चांगलं आणि प्रश्नाचं उत्तर तू पुस्तकामध्ये शोध." आणि मी तीच सवय मी CA फायनलपर्यंत यूज केली आणि त्याच्यामुळेच मी CA झालो. माझे वडील माझे वडील जिल्हा परिषदला शिक्षक होते आणि माझं 10वी पर्यंत शिक्षण मराठी मीडियममध्येच झालं. आणि मी जेव्हा 11वीला कॉमर्सला ॲडमिशन घ्यायला गेलो तेव्हा मला सांगितलं, की "तुझ्यानं CA होऊ शकत नाही. तू मराठी बॅकग्राऊंडचा आहेस, मराठी मीडियमचा आहेस." आणि त्याच सरांनी 12वीला मी पास झाल्यावर माझं बॅनर लावलं, कारण मला अकाउंटिंगमध्ये 99 होते आणि मॅथमध्ये 100 होते. त्यांनीच मग मला नंतर प्रोत्साहन दिलं अजून, की "तुझ्यानं होऊ शकते, कर." एवढंच सांगतो, की बस सेल्फ स्टडीवर जास्त फोकस करा आणि डिसिप्लिन खूप गरजेची आहे आणि आई-वडिलांचा आदर करा. एवढं खूप लास्टला हे खूप गरजेचं आहे. थँक किरण सर, मला तुम्ही आज बोलण्याची संधी दिली. थँक सो मच. काही पण असेल, काही पण कुठं कॉन्फिडन्स लो झाला, या मला सरांकडून नंबर घ्या. बोला, CA बद्दल गाईडन्स असेल, काही पण करिअरबद्दल तर या. कामाचं असेल तर पण सांगा. सो मच. थँक्यू सर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सरांसमोर. करणार आहे का? वारसा. यानंतर मी मारुती सरांना विनंती करते आम्हाला मार्गदर्शन. एक तुझा आवाज यायला सगळ्यांना यायली एक छोटा श्लोक घेऊ आणि मग सुरुवात करू. चालतंय. अजून बद्दल तुम्ही पण डोळे बंद करा. गौरम संसार सदा वसंतम हृदयारविंदे सहितम 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 माणूस सर आहे. लक्ष्मी कोण आणि आजच्या या शुभ दिवशी तुम्ही सगळ्यांनी इथं बसलेले आहात आणि किरण सर
परफेक्ट सुरुवातीला क्लासच्या नावापासून सुरुवात करूया. परफेक्ट नंतर की परिपूर्ण. तर हा जो दिवस आहे, हा दिवस तुमचा म्हणजे कदाचित तुमच्यासाठी आठवणींचा दिवस आहे पूर्ण. पूर्ण उजळणीचा दिवस आहे, की काय-काय वर्षभरात झालेल्या आठवणी आहेत. आणि जीवनाच्या एका नव्या सुरुवातीला वळण घेत आहात. अं, मी रात्री जेव्हा सरांचा मला कॉल आला होता, म्हणजे मी जस्ट तुमच्यासोबत चर्चा केल्यासारखं बोलतो. मला काही वेगळं असं काही छान-छान बोलता येत नाही. मी जस्ट तुमच्यासोबत चर्चा केल्यासारखं सारखं बोलणार आहे. रात्री सरांचा कॉल आला आणि म्हटले, की असा-असा प्रोग्राम आहे आणि तुम्ही याल का? तर ठीक काय विद्यार्थी आहेत कोणते? 11वी-12वीचे सेंड ऑफ आहे. कोण-कोण गेस्ट यायले? गेस्टचं नाव ऐकल्याच्या नंतर तिथंच माझी पंक्चर झाली. कारण सतीश सर येणार आहेत म्हटल्यानंतर म्हणलं टाळायचं पहिल्यांदा. तर याचं कारण असं आहे, की मी सरांचा विद्यार्थी आहे. 2012च्या बॅच मधला सरांचा विद्यार्थी आहे. सतीश सरांचं नाव सतीश आहे. तर तुम्हाला सर म्हणून ओळखत असेल. सतीश म्हणजे सत्याचा ईश्वर. मी त्यांच्या बहुतेक पूर्णतः लागू आहे. पण आता जे तुम्ही सतीश सर बघता हे असे नाही. आम्ही सतीश सर अगोदर बघितलेले आहेत ते वेगळे होते. आणि ते आता खूप मृदू झालेले आहेत. खूप स्मूथ आहेत. खूप फ्रेंडली आहे. तर एक शिष्य आणि गुरु कसं असावे तर हे आम्ही सरांकडून आम्ही शिकलेल्या गोष्टी आहेत. आणि तेव्हा आम्हाला सर दिसले तरी आम्ही घाबरून जायचो. पण खेड्यातून आलेल्या एक तर ग्रामीण भागातून आलेले आम्ही विद्यार्थी सगळे आणि शहरात आल्याच्या नंतर पहिल्यांदा जे आत्मविश्वास जागृत होणं किंवा एखादी गोष्ट आपण करू शकतो या भावनेनं जागृत होणं हे सगळ्यात पहिलं काम आपल्याला जर म्हणजे एनर्जी दिली सतीश सरांनी दिलेली आहे 11वी-12वीच्या दरम्यान. त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर त्यांना नमस्कार करतो आणि माझ्या बोलण्याला मी सुरुवात करतो. तुम्ही सगळे 11वी-12वीचे आहात. माझ्या लहान बहीण भावासारख्याच अवस्थेमध्ये आहात. आणि मला जेवढं कळतं तेवढं ज्ञान आजच्या जीवनामध्ये असं काही वेगळी गोष्ट नाही. आज एक काळ होता सर जेव्हा नॉलेज अवेलेबल नव्हतं सगळीकडे. तुम्हाला एखादं ज्ञान मिळवायचं होतं तर आपल्याला एक गुरूच्या किंवा एखाद्या ज्ञानी व्यक्तीच्या सहवासात राहावं लागायचं. आज अशी काही स्थिती नाही. आज तुम्हाला ज्ञान सगळीकडे उपलब्ध आहे. आज तुमचा गुगल बाबा तुम्हाला हवी ती माहिती श्रीतेमान हवी तितकी माहिती उपलब्ध करून देतो. तर आजच्या या 21व्या शतकामध्ये आपल्यासाठी आव्हान कोणते आहे? आणि काय विशेष गोष्ट तुम्हाला चॅलेंज आहे? तर ते आहे आपलं नेचर, आपलं व्यक्तिमत्व. अ, तर एकंदरीत काल परवा एक सोशल मीडियावरच आम्ही पोस्ट बघितली. तुम्ही तो पाहिला की पेंग्विन? तो पेंग्विनची पूर्ण टीम आहे आणि ते ग्रुपने राहतात. तो एक पेंग्विन असा आहे जो वेगळा काहीतरी करतो आणि त्याचं सगळ्यांना कौतुक आहे. त्याच्यावर ट्रॉलिंग पण झालेली आहे आणि खूप काही पॉझिटिव्ह गोष्टी पण घेतलेल्या आहेत आपण. तर तो एक पेंग्विन होता जो सगळ्या ग्रुपपेक्षा वेगळा गेला आणि त्याला माहिती होतं की मी सगळ्यांसोबत असेल तर जिवंत राहील, नाही तर मी मरून जाईल. त्यानं ते सिद्ध केलं. त्यानं स्वतःच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते साध्य केलं. बाळांनो म्हणजे तुम्ही ज्या वयात आहात, आता तुम्ही तुमच्या जीवनाच्या खऱ्या युद्धाला सुरुवात करत आहात. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खऱ्या गोष्टींना आता फेस करत आहात. कारण कुठे ना कुठे आपण आतापर्यंत आपल्या आई-वडिलांच्या, बहीण-भावांच्या सगळ्यांच्या एका सुरक्षित वातावरणामध्ये होतो. पुढे तुमच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतः फेस करायच्या आहेत. मग काय आहे, कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला एक व्यक्तिमत्व परफेक्ट बनवतात? कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुम्ही पूर्णत्वाला लाभू शकता? तर सरांनी विचार केला होता म्हणजे सांगितलं, मत मांडलं होतं की पैशाला फारसं महत्व नाही. अ, मला ती गोष्ट थोडीशी पटली, थोडीशी मी त्याला हे होतो. कारण सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही व्यक्ती म्हणून आपण समाजामध्ये जगत असताना सगळ्यात अगोदर आपल्याला हे पाहायचं असते की तुम्ही कसे स्टँड आहात. आपण आतापर्यंत जे भावविश्व बघतो, ते विश्व वेगळं असते आणि प्रॅक्टिकल जीवनामध्ये आपण जेव्हा आता म्हणजे याच्यामध्ये समावेश करायला इथं प्रत्यक्षामध्ये गोष्टी वेगवेगळ्या असतात. तर आता तुम्ही ज्या वयामध्ये आहात, त्या वयातून आता पुढे जात आहात. तर इथं तुमच्या बऱ्याचशा गोष्टींना ठेच लागणार असते. आणि इथून तुम्ही प्रॅक्टिकली विचार करायला लागता, प्रात्यक्षिकपणे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला लागता. तर जीवनामध्ये प्रसंग चांगले आणि वाईट येतात त्याच्याबद्दल आपण असं नाही टाळू शकत की हेच घडलं पाहिजे, तेच घडलं पाहिजे. पण जे आलेलं आहे ते आपण स्वीकारलंही पाहिजे. एक छोटासा प्रसंग सांगतो. एक चिमणी होती. पक्षी स्थलांतर करतात ही माहिती आहे तुम्हाला? पक्षी स्थलांतर करतात.
तर उत्तर ध्रुवाकडे म्हणजे तिथे बर्फ खूप जास्त पडतो आणि अशा ठिकाणी एक चिमणी होती आणि ऋतू बदलत होता, थंडी वाढत होती आणि पक्ष्यांनी सगळे स्थलांतर करायला निघाले होते. पण ती चिमणी जी होती ती तिथंच थांबली, त्या थंडीचा आनंद घेत. आणि ती तिथंच थांबली. तिनं परिस्थितीनुसार काही विचार केला नाही आणि तिथे थांबली आणि त्या थंडीचा आनंद घेत थांबली. काही वेळानंतर खूप जास्त थंडी पडायला लागली. तिचे पंख गारठून गेले आणि ती पूर्ण अस्थिर झाली. म्हणजे तिला हालचाल करता येत नव्हती. आणि आता ती मरायच्याच अवस्थेमध्ये झाली. तिला कोणी मदतीला येत नव्हतं. तिने तेवढ्यात जस्ट एक तिथून गाय जात होती आणि गाय माहिती आहे तुम्हाला शेण टाकते. गायीनं जे शेण टाकलं ते सुदैवानं तिच्याच अंगावर पडलं. शेणाच्या उभेमुळे ती काय झाली, तिला थोडं ऊब मिळाली आणि ती ठीक झाली आणि ती चिवचिव करायला लागली. ती खुश झाली, की मी वाचले, मी ठीक आहे आता. अं, आनंदाने ती खुश झाली. पण तेवढ्यातच तिचा चिवचिवाट ऐकून तिथे एक मांजर जात होती. त्या मांजरीने तिला बघितलं आणि त्या चिमणीला ओढून काढलं आणि तिला खाऊन घेतलं. तर इथे एक शेण टाकणारी गाय आहे आणि शेणातून काढणारी मांजर आहे. आपलं वय, आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत, आपण भावनिक असतो, आपण भावनेचा समतोल स्थिर झालेला नसतो. या काळामध्ये कुणी आपल्याला जे खूप चांगले बोलतात, वागतात, असं नाही की ते सगळेच जण त्याच म्हणजे वेळेनं आपल्याला ते बोलत असतील किंवा हे करत असतील. तर आम्ही जे शिक्षक आहोत, तुम्हाला रागावतो, बोलतो, पण आम्ही त्या गायीसारखे आहोत, जे तुमच्यावर शेण टाकतो. पण दुर्दैवानं तुमच्यासोबत अशाही काही लोकांचा सहवास येऊ शकतो, की जे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने बोलतील, तुम्हाला आवडेल, तुम्हाला जसं हवंय तसं ते वागतील. परंतु ते त्या मांजरीसारखे आहेत, जे तुम्हाला काढून खाऊन टाकणार आहेत. त्याच्यामुळे तुमचं जे व्यक्तिमत्व आहे, तुमचं जे म्हणजे नेचर आहे, ह्याला आजच्या काळामध्ये जपणं ही सगळ्यात मोठी आव्हानाची गोष्ट आहे, असं मला वाटतं. आणखी काही वेगळं सांगण्याचंही काही नाही. फक्त एक जस्ट आपला जो वेळ आहे, हा वेळ सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि याच काळामध्ये तुम्ही तुमचं जीवन घडवू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला गाईडन्स करण्यासाठी खूप चांगले लोक आहेत. श्री किरण सर जे आहेत, म्हणजे कमी वयामध्ये एवढी अचिव्हमेंट केलेले व्यक्ती आणि स्पेशली आदरणीय पूजा टीचर हे दोघेही म्हणजे पती-पत्नी आहेत आणि ते एवढ्या सुंदर पद्धतीनं तुमच्यासाठी नेहमी अवेलेबल राहतात. आमचं फोनवर नेहमी बोलणं नसते. तर अकॅडमीचा सुरुवातीपासूनचा प्रवास तो आतापर्यंतचा प्रवास आहे. मी बघत आलेला आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट इथे ही आहे, की तुमचे शिक्षक तुमच्यासोबत खूप फ्रेंडली आहेत. ते मी आल्याच्या नंतर असं मला वाटलं नाही, की शिक्षक कोणते, विद्यार्थी कोणते. इतकं सुंदर नातं तुमचं आहे. तर या नात्याला तुम्हाला म्हणजे त्यांच्या काय अपेक्षा आहेत, ते तुमच्यासाठी कशासाठी एवढी मेहनत करत आहेत, तर त्यांना या रिझल्ट बाबत किंवा तुमच्या यशाबद्दल त्यांचे खूप म्हणजे प्रामाणिक प्रयत्न आहेत. आणि तुम्हाला बाळांनो हेच करायचं आहे. सोशल मीडियाच्या बाबतीत नागेश सरांनी सांगितलं त्या गोष्टी वास्तविक खरंच आहे, की जी गोष्ट सुंदर दिसते ती खरंच सुंदर असतेच असं नाही. किंवा आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्याचा आपल्याला चांगला उपयोग कसा करता येईल हे महत्वाचं आहे. आणखीन एक छोटीशी गोष्ट सांगतो. पती-पत्नीहून आठवलं सरांच्या विषयावरून. म्हणजे मी हे उदाहरण सरांचं नाही देत, एक जस्ट सोशल आहे. अ, पती रागीट होता आणि पत्नी समजदार होती आणि दोघांमध्ये जे पती जो होता तो तिला खूप त्रास द्यायचा. कधी-कधी काही दुर्दैवानं पती असे भेटतात एखाद्या स्त्रीला. तर ते खूप त्रास द्यायचे आणि ती पत्नी काहीच म्हणायची नाही. हा व्यक्ती रोज यायचा, काहीतरी नशा करून यायचा आणि तिच्या पत्नीला त्रास द्यायचा. ती शांत बसायची. मग 1 दिवस, 2 दिवस असे महिनोन-महिने गेले आणि ती शांतच होती. एक दिवस यालाच कुतूहल वाटलं पतीला, की बाबा मी एवढं त्या स्त्रीला, म्हणजे माझ्या पत्नीला त्रास देतो, शिव्या घालतो, अ, बोलतो. कधी-कधी तिला मारहाण करतो, पण ती काहीच प्रतिसाद देत नाही. तर त्यानं न राहून एके दिवशी विचारलं, की "काय कारण काय आहे? तू एवढं म्हणजे सहनशील कशी असू शकते?" तर ती म्हणली, "ज्या दिवशी तुम्ही मला शिव्या देता, त्या दिवशी मी घरचं टॉयलेट्स क्लीन करतो." आता सगळ्यांनाच हे नवल वाटलं, म्हणजे त्यालाही नवल वाटलं, की टॉयलेट्स क्लीन करण्याचा याचा उद्देश काय आहे? तो म्हणला, "मी तुला मारलं तर ती म्हणते, मी घरातल्या सगळ्या टॉयलेट्स क्लीन करते." मग का? पण हे कशामुळं? तर ती म्हटली, की "ते टॉयलेट क्लीन करण्यासाठी मी तुमचं टूथब्रश यूज." तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की जीवनामध्ये आपल्या गोष्टी घडत असतात, त्या आपण निश्चित नाही करू शकत. तुमच्या माझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडायल्या, त्या तुम्ही म्हणजे ठरवू नाही शकत. त्या गोष्टी परिस्थितीनुसार, वेळेनुसार घडत असतात. पण त्याचा फायदा कसा करायचा? त्याचा उपयोग कसा करायचा? त्याचा उपयोग आपल्या चांगल्यासाठी करायचा की आपण आपल्याला त्रास करून घेणार? हे आपल्यावर डिपेंड आहे.
जसंच ती स्त्री तिला झालेल्या मारहाणीचाही उपयोग कसा करते एखाद्या सुंदर गोष्टीमध्ये करते, तसं तुमच्याही नेचर बाबत तुमचं असं सर्व शिक्षक खूप छान वाटले. नागेश सर आणि जेवढं हे वातावरण आहे तुमचं याच्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये प्रवेश करताल. तर नॉलेज ही गोष्ट खरंच महत्वाची नाही आजच्या काळाला. तुम्ही नॉलेजची सोर्स भरपूर मिळवू शकता. खूप काही गोष्टी आहेत ते मिळवण्यासाठी. पण एक व्यक्ती म्हणून तुम्हाला प्रेझेंट व्हायचं असेल, एक नेचर म्हणून तुम्हाला प्रेझेंट व्हायचं असेल, तर तो तुमच्यामध्ये खरेपणा जे तुमच्यामध्ये म्हणजे आपल्या सर्वांमध्ये तो खरेपणा असायलाच हवा, असं मला वाटतंय. सोक्रेटिसचा एक शेवटचा प्रसंग सांगतो आणि स्टॉप करतो. सॉक्रेटिस माहिती आहे तुम्हाला? सॉक्रेटिस सॉक्रेटिस एक तत्वज्ञानी होते आणि विचारवंत होते. त्यांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. त्यांनी मृत्यूशय्येच्या शेवटच्या इतका मोजत होते आणि त्यांचे शिष्य होते. ते म्हणत होते, "काय आमच्यासाठी शेवटचा काय आहे आदेश किंवा शेवटची शिकवण काय आहे?" तर त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या. पहिलं तुम्ही म्हणजे ते त्यांना नेहमी सांगायचे, की तुम्ही बोलू नका, शांत राहा. म्हणजे बिलकुल बोलायचं नाही. तुम्ही मौन राहायचं. पण बोलायच्या पूर्वी त्यांनी त्या 3 गोष्टी त्यांना सांगितल्या. तुम्ही जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलत असाल, तेव्हा तुम्ही कोणत्या 3 गोष्टी फॉलो करायच्या ते त्यांनी सांगितलं. पहिलं सांगितलं इट्स म्हणजे हे सत्य आहे का? तुम्ही कुठलीही गोष्ट बोलत असताना सुरुवातीला ते बघा, की ते सत्य आहे का? त्यानंतर त्यांनी सांगितलं इट्स अ लेजंड म्हणजे हे पुढच्यासाठी सोयीस्कर आहे का? पुढच्यासाठी त्याचा रिस्पेक्ट करणारा आहे का? आणि तिसरं सांगितलं इट्स अ युजफुल हे उपयोगी आहे का? तर निरर्थक न बोलणं, अ, एखाद्याला त्रास होईल असं न बोलणं किंवा सत्य बोलणं. या 3 गोष्टी आपल्या जीवनातही आपण लागू करायला पाहिजे. आणि मी तुमच्या हे आताच्या 10 फेब्रुवारी आहे. 10 फेब्रुवारीला एक्झाम आहे. 10 फेब्रुवारी. तर या परीक्षा आहेत याचं म्हणजे तुम्हाला आता सगळी समज आहे. तुम्हाला तुमच्या वेळेचं नियोजन, अभ्यासाचं नियोजन याबाबत आम्ही तुम्हाला काही नाही सांगू शकणार. तुम्ही ते नियोजन करू शकता. पण ह्या सगळ्या गोष्टी जपा आणि जीवनामध्ये आता जसं म्हणजे तुम्ही आज विद्यार्थी दशेमध्ये आहात. ही तुमच्या शिक्षकांसाठी सगळ्यात बेस्ट गिफ्ट राहील किंवा सगळ्यात छान रिटर्न गिफ्ट राहील. जेव्हा तुम्ही भविष्यामध्ये नुकतं काही ना काही छान पद्धतीने तुम्ही जीवनामध्ये सेटल आहात. आणि आयुष्यामध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं एक स्टँड बनवल्याशिवाय तुम्ही दुसऱ्या गोष्टींना नाही हेल्प करू शकत. तुम्ही जगामध्ये कुठेही तुम्ही असा पहिल्यांदा तुम्ही स्टँड आहात. तुम्ही स्थिर आहात. तुम्ही फायनान्शियल गोष्टीमध्ये स्थिर आहात. तुमच्या जीवनामध्ये व्यवस्थित आहात. तर तुम्ही तुमच्या परिवाराला सांभाळू शकता आणि इतर लोकांनाही मदत करू शकता. म्हणून मी काही वेगळं आणखी नाही सांगणार. मान्यवरांनी आणि सगळ्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली. तर मी सगळ्यांचा ऋणी आहे आणि तुम्हाला परीक्षेसाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सर. यानंतर आपल्याला प्रवीण बंडेवार सर मार्गदर्शन करतील. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सरांसाठी. 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आजचा निरोप समारंभ खरं तर विद्यार्थ्यांना मोटिवेशन करण्यासाठी असते. इथं विद्यार्थी एवढे मोटिवेट झालेले आहेत किरण सर, मला त्यांना बोलण्यासाठी शब्द नाही. कारण इथला स्टाफ जे आहे परिपूर्ण आहे. सरांनी तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलेले आहे आतापर्यंत. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा. आणि इथून पुढे तुम्ही जाणार आहात, नवीन नवीन करिअर करणार आहात सर्वजण. इथून तुमचा खरा जे करिअर आहे इथून सुरुवात होणार आहे. तर सर्वांना योग्य मार्गदर्शन इथं लाभलेलं आहे. एवढे बोलतो मी, कारण मला जास्त बोलण्याची सवय नाहीये. आणि परफेक्ट आणि किरण सरांनी मला इथे बोलवलं, माझा यथोचित सन्मान केला, त्याकरिता मी सरांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. यानंतर पवार सर, पण आता सरांनी मला कालच प्रॉमिस केलंय सर मला उठवतात बघा. बरं विद्यार्थ्यांचं तर घेऊया. आता प्रवीण सर थोडस कमी बोलले, मी प्रवीण सरांविषयी मी बोलेल मित्रांनो तुम्हाला. आज परफेक्ट नावाचं जे प्रवीण सर माझे क्लासमेट आहेत. आम्ही बीकॉम ला सोबतच होतो पीपल्स कॉलेजमध्ये.
प्रसाद कदम सरांची ओळख देईल मी करून. प्रवीण सरांविषयी थोडस मित्रांनो म्हणजे ते आवडत नाही मला बोलण्याचं आणि ते मी बोललंच पाहिजे. ते एक सरांचं ते बोलणं म्हणजे ती माझी कृतज्ञता व्यक्त करायची मला सरांविषयी आणि ते मान्य करत नाहीत. ते शेवटी म्हणतात तुमची मेहनत म्हणून द्या. पण मेहनत करण्यासाठी सुद्धा मित्रांनो आता शेवटी तुम्ही परीक्षेत मार्क्स घेणार आहात, सक्सेस होणार आहात, तुमची मेहनत. पण तुम्हाला सांगणं हे काम कुणाचं आहे? आमचं आहे. असंच मित्रांनो माझा ना क्लासेस सुरू करण्याचा प्लॅन हा 2016 मध्ये ठरला होता. जेव्हा मी पुण्यामध्ये सीएस करायचो. सीएस एक्झिक्युटिव्हला होतो तेव्हा. माझा रिटर्न प्लॅन होता. माझा प्लॅन हा नांदेडमध्ये क्लास सुरू करायचा नव्हताच. असं नशीब नाही. माझा प्लॅन पुण्यामध्ये क्लासेस सुरू करण्याचा होता. पूर्ण प्लॅन रेडी होता, सगळं होतं. पण 2018ला काही गोष्टी घडल्या माझ्या घरी. त्यामुळे मला नांदेडला शिफ्ट होण्याची वेळ आली. मग नांदेडला शिफ्ट तर व्हायचंय आणि क्लासेस टाकायचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता खर्च ह्या गोष्टी आल्या. तरी पण मी उगीच फिरायचो. कुठे एखादा बोर्ड लावलेला दिसला क्लासेससाठी हॉल किरायाने देणे आहेत. जाऊन विचारायचं आणि ते तिथलचा रेंट ऐकल्याच्या नंतर मग लगेच लक्षात यायचं आपल्या फोन पे किती पैसे. म्हणजे ते आपल्या ऐकतीच्या बाहेरच्या गोष्टी होत्या मित्रांनो. मला तेव्हा लक्षात आलं, की आमचे एक भाऊ आहेत त्यांनी नांदेडमध्ये क्लासेस चालवतात. म्हणजे आमचे प्रवीण भाऊ. प्रवीण भाऊची एच-आय-व्ही म्हणजे हैदराबाद इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग नावाची खूप मोठी इन्स्टिट्यूट चालवायची त्यांनी नांदेडमध्ये. खूप सारे रिझल्ट्स आहेत, खूप सारे विद्यार्थी लागलेले आहेत. आता त्यांनी बोलत का तेच असतं कारण त्यांनी टीचिंग फॅकल्टीमध्ये नव्हते. त्यांनी पूर्ण अकॅडमी चालवायचे, टीचर्स बाकीचे होते त्यांच्याकडे बाहेरचे. मग मी सहज भाऊंकडे आलो आणि म्हटलं, "भाऊ मला ना एक हॉल पाहिजे तुमच्याकडे रेंट." रेंट किती पडेल? तर त्यांनी एका शब्दात सांगितलं, "रेंटचा विषयच नाहीये. तुम्ही इव्हन मार्कर सुद्धा स्वतःचे आणायचे नाही. रेंट तर मला नकोच आहे. जर तुम्हाला वाटलं की तुमच्याकडे विद्यार्थी येतील किंवा तुम्ही मुलं जमवू शकताय, त्या दिवशी तुम्ही रेंट द्यायला सुरू करा." म्हणजे एक असा व्यक्ती ज्या टाईमला की तो व्यक्ती मला म्हणूही शकला असता, की "एक हॉल आहे, याचा तुम्ही मला 10,000 रेंट शेअर करा." पण त्यावेळेला त्या व्यक्तीने मला म्हटलं, की "तुम्ही मार्कर सुद्धा ₹22 ची स्वतःची आणायची नाही. माझी मार्कर असेल, इंक माझी असेल, माझा हॉल असेल, मुलं तुम्ही जमा करायची आणि शिकवायचं. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की त्या टाईमला आमच्या क्लास इथे नव्हते मित्रांनो. आय-टी-आयला होते पण लॉकडाऊनमध्ये ते रेंट खूप जास्त पडत होते. म्हणून आम्ही ते इथे शिफ्ट केले होते. मग इथे शिफ्ट केल्याच्या नंतर मग भाऊला मी स्वतःहून म्हटलं, "भाऊ मी आता तुम्हाला रेंट द्यायला सुरू करतो." पण आता त्यांचा थोडासा कल दुसऱ्या बाजूला आहे. आजही एक यशस्वी उद्योजक आहेत. भाऊंची परभणीमध्ये मिल्क प्रॉडक्ट खूप मोठी फॅक्टरी आहे सुद्धा परभणीमध्ये. तुम्हाला कधी मॅन्युफॅक्चरिंग बघायची असेल तर जाऊन बघू शकता. आज आपल्या रिक्वेस्टमुळे त्यांनी इथे थांबलेत, नाही तर दररोज त्यांनी परभणीमध्येच असतात. कारण खूप मोठं तिथे प्रोजेक्ट आहे त्यांचा तो. म्हणजे भाऊंविषयी त्यांनी बोलले नाही, पण मला बोलण्याचा मोह आवरत नव्हता, की आपण सारथी म्हणतो ना, की अर्जुनही खूप युद्धामध्ये पारंगत होते. प्रत्येक जण पारंगत होता. पण त्यांना गरज कुणाची होती? म्हणजे त्यांना मार्गदर्शन कुणाचं भेटलं? भगवान श्रीकृष्णांचं. तसं मार्गदर्शन भेटणं, तुम्हाला वेळी सपोर्ट भेटणं ह्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. प्रवीण भाऊविषयी 2 शब्द मी थांबवतो. त्यानंतर आमचे प्रशांत कदम सर आहेत. कदम सर सुद्धा मित्रांनो एवढ्या अशा परिस्थितीतून आले, की ते सुरुवातीच्या काळामध्ये कदम सर रूमचं भाडं सुद्धा द्यायला म्हणजे अडचणी होत्या सरांच्या. तर सर परफेक्ट कॉमर्स अकॅडमीमध्येच राहायचे. म्हणजे या ठिकाणी आमची एच-आय-व्ही आणि चालायची. पण सर आज या उंचीवर पोहोचले. सरांची पेट झाली, सरांची पी-एच-डी चालू आहे, सरांची सर सेट झाली का? सेट पण क्लिअर झालेली आहे सरांची. सरांना गव्हर्नमेंटची फेलोशिप सुद्धा चालू आहे. म्हणजे माणसानं वेळ बदलायला वेळ लागत नाही. आपण नेहमी म्हणतो 2 वेळ येतात मित्रांनो इथे. वेळ वेळ जी बदलायची ना ती वेळ चांगली नसते पण येणारी वेळ कशी असली पाहिजे आपली? चांगली असली पाहिजे. त्यामुळं तुमचं मागच्या वर्षभरात तुमचं बिहेवियर कसं होतं, तुमचा अभ्यास कसा होता, तर त्या गोष्टी मॅटर करणार नाही. तुमच्या समोर 12वीला आर्ट्स असणारा माणूस उभा आहे. 12वी यंदा काढली नशिबानं ती एकदा नाही. तुम्हाला नाही तुमच्या नशिबात त्या गोष्टी. त्यामुळे ती वेळ काय होती महत्त्वाची नाही. येणारी वेळ काय होती ती महत्त्वाची आहे. त्यामुळे आता आपण शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत. पुण्या सरांचं आता फक्त आपल्या हा तुमच्या आता मला समजतायत भावना तुमच्या. पवार सरांना मुद्दामून पाठीमागे ठेवलेलं आहे आपण. तसं तर सर म्हटले होते, की "सर मला बोलायचंच नाही." मग मी पुन्हा गेल्यावर बोललो, "मला गाणं म्हणायला होते." त्यामुळे दोन्हीपैकी एक काहीतरी करा. पुष्कर ना काय झालं? ओके. त्यानंतर सतीश पवार सरांना मी आमंत्रित करतोय. त्यांनी त्यांचे 2 शब्द या ठिकाणी बोलावे. सर्वप्रथम फेअरवेलच्या कार्यक्रमासाठी बाहेरून बोलवलेले आपले जे आहेत त्या सर्वांचं परमिट
आमच्या सर्व स्टाफ पहिल्यांदा स्वागत करतो सर आणि आभार व्यक्त करतो होईल तेवढं चांगले मार्गदर्शन केलं आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच विचार करायला हवा. दुसरं महत्वाचं, मी जरी शिक्षक असलो मागच्या 2007 पासून जरी शिक्षक असलो पण हे भाषणाचं जे कल आहे तो कुठून एक नैसर्गिक होत असतो. मला असं वाटतं की ते नैसर्गिक आणि ते सगळ्यांना आवडत नसतं. त्याच्यामुळे मला खरोखरच भाषण कसं करावं किंवा काय बोलावे काय कारण रोजच्या शिकण्यामध्ये आपण काही ना काही शिकतो. खरं कारण ते आहे. असं दुसरं काही असं विशेष कारण नाही. त्याच्यामुळे मी सरांना रिक्वेस्ट केली प्लीज बोलायला त्याच्यापेक्षा आवडली म्हणजे त्यांनी सांगितलं की आनंद त्याच्यावर मी कधी बोलायलो. मित्रांनो, वर्षभर आपण ऐकलेलेच आहे, सांगितलेलेच आहे. तरी एकदा ॲज अ टीचर, दुसरे ॲज पॅरेंट्स असं आई वडिलांना आपल्या लेकरांना काही जरी झालं, लेकरांनी कसं जरी वागलं, किती जरी चांगली मेहनत केली किंवा कधी लेकरं काही चुकलं तरी मायबापाला त्यांचा तात्पुरता राग यायचा. असं आहे ना की परमनंट राग यायचा. कारण कुठलीच मायबापाला आपले लेकरं बिघडावं किंवा त्यांचं वाईट व्हावं, त्यांना त्रास व्हावा असं कधीच वाटत नाही. आणि म्हणून जेव्हा आम्ही तुम्हाला वेळोवेळी कधी रागवलं असेल, शिकवलं असेल, सांगितलं असेल, काही तंत्रज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या असतील, काही जणांना त्याचं राग पण आला असेल, काही जणांना ते बरं पण वाटलं असेल, पण सांगण्यामागचा उद्देश मला लक्षात ठेवा. कधीच शिक्षकांना विद्यार्थ्याचं कधी वाईट असं वाटत नाही. आणि त्या कळकळीने शिक्षक काय करायचं आहे मान्य आहे की आता थोडं काय म्हणू आपण त्याला एज गॅप झालंय की आमच्या काळामध्ये किंवा हे जे माझे विद्यार्थी आहेत त्यांच्या काळामध्ये खरंच शिस्तीला जास्त महत्व होतं, अभ्यासाला महत्व होतं. जे काही विद्यार्थी शिकायचे त्यांची परिस्थिती खूप बिकट असायची. सगळे सामान्य कुटुंबातले असायचे. त्याच्यामुळे त्या काळात डोक्यामध्ये एकच असायचं की पुढे चालून काहीतरी कसं बनणार, कसं शिकणार. तर त्यांच्या डोक्यात हिनं काय म्हणली, तिने काय म्हणली, ह्यानं असं काय म्हणलं, असं केलं, या गोष्टीच असायच्या. सो आम्ही जेव्हा त्यांना काही रागवायचो, मला मार पण देत होता. तर त्यांना कधी वाईट वाटायचं. मला लक्षात आजच्या काळात थोडा काळ बदलला आहे आणि हे मान्य करतो की काळानुसार शिक्षकांनी बदललं पाहिजे. असं म्हणत नाही की तेव्हासारखंच आता मागितलं तुमच्या आवडीनिवडी किंवा तुमचं जे एज आहे, तुमचे विचार किंवा आता समाजामध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत त्याच्यानुसार बदलले पण पाहिजे. आणि ते जे कल आहे, ती जी कला आहे ती किरण सरांना चांगली जमते. तुम्ही OCA मध्ये कन्सेप्ट शिकला असेल मार्केटिंग नावाची. मार्केटिंगमध्ये बिझनेस सुरू करण्याच्या आधीपासून बिझनेस यशस्वी होईपर्यंत ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात दिस ऑल थिंग्स आर इन्क्लुडिंग. त्याच्यामध्ये फक्त तुमचे प्रोडक्ट चांगले असेल तर चालेल नाही. तुम्ही 4P आणि सर्व्हिस सेक्टरचे 3P या गोष्टी सुद्धा शिकल्या असाल. फक्त प्रोडक्टच नाही तर पर्सन सुद्धा चांगलं पाहिजे, त्याचं बिहेवियर चांगलं पाहिजे, हा बाकीच्या प्लेस चांगली सगळ्याच गोष्टी ती त्याला किरण सरांना जमली. आम्हाला ती तेवढी नाही जमली. काय सांगायला आणि त्याच्यावर किरण सर कमी वयामध्ये काय झालं यशस्वी झाले. राहिला प्रश्न अभ्यासाचा मार्गाचा, अजून एकदा सांगतो की सगळ्यांची बुद्धिमत्ता सारखी कधीच नसते आणि ती शिकते. पण याचा अर्थ असा नाही की आपली बुद्धिमत्ता थोडी कमी असेल, आपला अभ्यास कमी असेल पण आपण एकच हुशार आहे. एक तर सगळ्यामध्ये कॉमन गोष्ट असते ती म्हणजे प्रयत्न असेल. प्रयत्न आपण काय करू शकतो, तुम्ही तेवढे एक विचार आणि प्रयत्न करायचे. मॅथ असा विषय की आम्हाला माझं पण आर्ट्स होती, मला मॅथ विषय कधी पण आज मी मॅथ शिकलो. म्हणजे MBA इकॉनॉमिक्सचा सरांना माहिती काय झालं सरांना तर इकॉनॉमिक वगैरे फार त्याच्यामुळे फक्त प्रयत्न केला. आम्ही काय केलं त्याच्यावर जे म्हटलं तुम्हाला अजूनही माहिती घ्यायला एक महिना लक्षात ठेवा. मी अजून सांगतो निगेटिव्हिटी नाही. तुम्हाला वाटत असेल 10 तारखेला पेपर आहे, पण आपला शेवटचा पेपर आय थिंक 30 पर्यंत आहे. तिथून एक सगळेच पेपर काही झाले. आताही तुम्ही एवढं करा की तुमचा जे भाग अवघड आहे तो का येत नाही, दिसा येत नाही, ते पॉईंट्स तुम्हाला का आले नाही याचा विचार करा. आम्हाला विचारा, पाठ करा, लिहून लक्षात थोडं मेहनत वाढवा. आता जर तुम्ही 2-3 तास करत असाल तर अजून सर सांगितले मला आम्हाला वाटतं की 3 वाजेपर्यंत 4 वाजे हे पूर्ण करण्यामध्ये फक्त GBEPचे बघितलं MBBS चे विद्यार्थी असतात की ज्याने MBBS ला नीटचा त्रास करतात ते विद्यार्थी 8-8 तास अभ्यास करायचे. सगळ्यांनी सेल उगाच काढला नाही. तुम्ही मेहनत
तर तुम्ही स्वतःला विचार करा की आपण खरंच आता किती अभ्यास करायला, तर आपण किती वेळ बसायला दररोज, त्याचा थोडा विचार करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला चूक आहे तर अजून बघा, अजून आजपासून सुरू करा. आता गेल्यानंतर बसा 4-5 त्रास झाला पाहिजे. लक्षात घ्या, त्रास झाला तर त्याचा फायदा होतो. मागे एकदा सांगितलं, जर शरीराला मनाला त्रास वेळा गेला, सगळी सोपं जाऊ लागले, तर समजायचं की आपली गाडी चूक आहे. आपल्याला पुढे काहीतरी त्रास. आणि आता जर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा त्रास होऊ लागला, अभ्यास करताना त्रास होऊ लागला किंवा मेहनत करा, मग समजायचं की आपलं काहीतरी केलं. आलं लक्षात? खूप सोपी गोष्ट दिसेल. आता जर सगळं आयुष्य आराम केलं तर पुढे त्रास होणार, आणि आता जर त्रास भेटले तर पुढे माझं आयुष्य. याचा तुम्ही विचार करा. शेवटी आता फेअरवेल नाही, याचा अर्थ आजचा शेवटचा दिवस असं नाहीये. ही झाली फॉर्मॅलिटी. आपण 30 तारखेपर्यंत सोबत आहे. जेव्हा 19 शेवटचा पेपर, ज्या दिवशी 21 पेपर त्या दिवशी पर्यंत मी अवेलेबल राहील, किरण सर अवेलेबल राहतील. तर तिथे या, मी दररोज मी 1 तास देईन तुम्हाला. दररोज तुम्हाला अजून रिव्हिजन घेऊन सांगेल काय नाही समजले विषय का. आलं लक्षात? याचा अर्थ असा आहे की आजचा शेवटचा दिवस. म्हणजे पुन्हा क्लासेस संपल्यावर सुद्धा जसं आता सरांचे मागचे विद्यार्थी मी पाहतोय की ते येतात, आपुलकीने बोलतात. तसं आता मल्टीमीडिया सरांनी सांगितलं सोशल मीडिया वापरू नका, म्हणजे चुकीच्या गोष्टीसाठी चांगल्या गोष्टीसाठी वापरू नका. एकमेकांच्या टचमध्ये राहा सगळे. कधीही तुम्ही नंतर सुद्धा क्लासला येऊ शकता. सगळ्या गोष्टीचा शेअर करू शकता. आलं का लक्षात? त्याच्यामुळं आम्हाला तर असं कधी वाटणार नाही की आता क्लासेस संपले म्हणजे आपला संबंध संपला. माझ्या आय थिंक मला माझे विद्यार्थी 2012 म्हणजे आज किती वर्ष झाले? 15 वर्षांपासून माझे विद्यार्थी टचमध्ये आहेत. तसं तुम्ही सुद्धा लाईफ टाईम आमच्या टचमध्ये राहावं अशी आमची इच्छा असते. तसं तुम्हालाही वाटलं पाहिजे आणि तुम्ही सुद्धा राहिलं, कमीत कमी लग्नानंतर बोलावलं पाहिजे. म्हणजे आम्हाला वाटेल टचमध्ये आहे. ठीक आहे. सरांनी मला बोलण्याची संधी दिली. आपण शांतपणे माझं बोलणं ऐकून घेतलं. त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. थँक्यू सर. यानंतर आपले सचिन सर आपले मनोगत व्यक्त करतील. तर आज प्रजासत्ताक दिन आहे. तर प्रजासत्ताक दिनाच्या सर्वात आधी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज सेंड ऑफ पण आहे सर्वांचा. ठीक आहे, 12वी वाल्यांचा. वर्षभर खूप मस्ती केली, धिंगाणा केला, अभ्यास पण केला. ठीक आहे. तर आता काही नाही, मी एवढंच म्हणेन की फक्त पुढची जी वाटचाल आहे तुमची त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आतापर्यंत जसं यश मिळवत आलेला आहात तुम्ही, तसंच यापुढे तुम्ही यश मिळवाल अशी मी अपेक्षा करतो. ठीक आहे, आणि सर्वांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू. आणि यानंतर मी गोविंद पांचाळ यांना बोलण्याची विनंती करतो. थोडक्यात बोलू. दोन शब्द एक्सपिरियन्स वगैरे काही. बरं ठीक आहे. महेश कोथोडे थोडा. बरं ठीक आहे. आशुतोष सूर्यवंशी थोडं बोला बरे. आशुतोष पवडे दोघे जण के एक्सपिरियन्स वगैरे सांगा, काही मार्गदर्शन करा थोडं. फर्स्ट ऑफ ऑल गुड आफ्टरनून सर्वांना. आज प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमाने आपण इथे जमलेलो आहोत. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे सर्वप्रथम सुस्वागतम आहे. आणि हे जे आपण इथं भेटल्या या सर्वांचं श्रेय जातं श्री किरण सरांना. किरण सर म्हणजे आमच्या आयुष्यातील भेटणारा एक असा माणूस आहे की जेव्हा आम्ही नांदेडला आलो, आम्ही ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी आहोत. 11वी 12वी यशवंत महाविद्यालयामध्ये आमचं जीनियस बॅच मध्ये होतं. आणि 11वीला मला असं सांगायचं की आमचे अकाउंट विषय, आम्हाला अकाउंटचं ए सुद्धा माहित नव्हतं. आम्हाला जेव्हा एक सर होते, खूप सिनियर सर होते यशवंत मध्ये, पण आम्ही जेव्हा जेव्हा सरांच्या क्लासला जायचं, संकेत भाऊ, मी, त्याच्यानंतर आशुतोष, आम्ही जे सर्वजण होत्या, त्याच्यानंतर इथे बरेच काही विद्यार्थी होते, तर सर लिटरली आम्हाला सांगायचे की
सर आम्ही जेव्हा उठायचे सर क्लासमध्ये यायचे तेव्हा सर आम्हाला उठून असं बाहेर पाठवायचे. जे आम्ही आतापर्यंत सरांचा क्लासच केला नव्हता. आम्हाला अकाउंटचं हे सुद्धा माहित नव्हतं. पण जेव्हा आम्हाला सरांबद्दल म्हणजे परफेक्ट बद्दल आम्हाला काही सांगितलं नव्हतं. असंच आम्ही शोधत शोधत आलो होतो. तेव्हा सर वाटले, सरांना बोललो. सरांचा जो स्वभाव वाटला, खूप आपुलकीचा वाटला. म्हणजे की जो ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी एक हक्काचा माणूस म्हणजे किरण सर आहे. आणि आपण की असं जीवनामध्ये भेटलेल्या एखाद्या माणसावर जर कोणावर गर्व जर करावं, तर खरंच ते आमचे किरण सर आहेत. आम्हाला म्हणजे आतापर्यंत आम्हाला आमच्या आयुष्यातले पर्सनल असो, प्रोफेशनल असो किंवा इतर काही असो, कोणतेही मुद्दे एकदम आमच्या फॅमिली मेंबर सारखे, एक आमच्या पालकांसारखे, एक आमच्या म्हणजे मोठ्या बंधूसारखे जे सांगणारे आहेत ते फक्त किरण सर आहेत. आज जवळपास आमच्या बॅचला 2-3 वर्ष झालेत. पण आजही आम्ही सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत. आजही आम्हाला सर तेवढ्याच आपुलकीने बोलवतात. काम असो, बिझनेस रिलेटेड असो, प्रोफेशनल असो, पर्सनल असो, कोणतेही काम असो, परफेक्ट कॉमर्स अकॅडमी म्हणजे आता सुद्धा आमचं एक घर असेल. आम्ही बिनधास्त इथे येतो. तुम्हाला माहित असेल की B.Com साठी सर्टिफिकेट लागत असतं कामाचं. तर सरांचं ते आहे ते बाकीचे क्लास गेले, दुसरे बाकीचे मुलं होते, ते बाजूला होते. तर सरांना मी विचारलं की सर असं-असं सर्टिफिकेटची गरज आहे. सर मी आता एकदा नाही, तर या 2 सेमिस्टरमध्ये 2 वेळेस त्या सरांनी आम्हाला सर्टिफिकेट काहीच विषय नाही म्हणजे छोट्या याच्यापासून ते मोठ्या कोणतंही काम असू द्या. किरण सर म्हणजे विषय संपला. किरण सर म्हणजे किरण सर आहेत. त्याबद्दल सर आतापर्यंत जे आम्हाला तुम्ही सहकार्य केलं, खरंच आभारी आहोत आम्ही. आणि तुम्ही पण आता ठीक आहे पुढे जाणार आहोत. तुमचे मार्ग वेगवेगळे आहेत. मार्ग वेगवेगळे असू द्या काही अडचण नाही. पण काही माणसं अशी भेटतात जीवनामध्ये, की खरंच ते आयुष्यभर आपण नाही विसरू शकत. आपल्या वागण्यामध्ये किंवा आपल्या बिहेवियरमध्ये खरंच एक खूप मोठा प्रभाव किरण सरांचा आम्हाला म्हणजे बघायला मिळतो, की एका खेड्यापाड्यातून आलेला मुलगा एक नांदेड सारख्या ठिकाणी यशस्वीरित्या क्लास चालवतोय. म्हणजे नक्कीच त्या माणसामध्ये काहीतरी क्वालिटी आहे. तेव्हाच होऊ शकते, नाहीतर नाही होऊ शकत. ठीक आहे, एवढं बोलून मी थांबतो इथे. थांबतो. आणि ठीक आहे सर, सरांना म्हणलं होतं की गाण्यासाठी फर्माईश केली होती. गाण्यासाठी फर्माईश केली होती, पण सर म्हणले की नाही. पण जेव्हा आम्हाला मी आठवते की उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या. आम्ही जानेवारीमध्ये क्लासला आलो होतो. म्हणजे 12वी 11वीच्या जानेवारीमध्ये. 12वी साठी आलो होतो. तेव्हा इथे आता रोजचा आमचा क्लास रोज नेहमीप्रमाणे चालत असायचा. जेव्हा आम्ही फर्माईश केली, किरण सरनं तितकीच आमची पूर्ण केली. तेव्हा किरण सरनं आमच्यासाठी एक गाणं म्हणलं होतं. तेच गाणं मी सरांनी चांगलं नाहीये माझा आवाज. ठीक आहे मी ट्राय से छूना मेरा गीत अमर कर होठों से छू मेरा गीत अमर कर दो बन जाओ गीत मेरी प्रीत अमर कर दो ना उम्र की सीमा हो ना जन्म का हो बंधन ना उम्र की सीमा हो ना जन्म का हो बंधन जब प्यार करे कोई तो देखे केवलपन नई रीत चला कर तुम ये रीत अमर कर दो नई रीत चला कर तुम ये रीत अमर कर दो जग ने छीना मुझसे कुछ जोग लगा प्यारा जग ने छीना मुझसे कुछ जोग लगा प्यारा सब जीता किए मुझसे मैं हर दम ही हारा तुम हार के दिल हारा, मेरी जीत अमर कर दो होठों से छू लो मेरा गीत अमर कर दो
ठीक आहे. तर सरांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. तसेच आम्हाला HIP जेव्हा आम्ही नवीन जॉईन केलं होतं सचिन सर पण शिकवायला लागले. सचिन सर तुमचं पण थँक्यू. त्याच्यानंतर या क्लासला आल्यानंतर आम्हाला अविनाश भाऊ कोरके हे सुद्धा एक चांगले मित्र म्हणून आम्हाला भेटले. त्यानंतर तसेच गोविंद भाऊ, महेश भाऊ असे बरेच काही मित्र भेटले आणि आशीर्वाद सोबतच आमच्या सोबत राहिले पहिल्यापासून. ठीक आहे. थँक्यू सर मला बोलण्याची संधी दिली. छान. तू जे काही किरण सरांबद्दल बोलला ते खरंच खूप खूप खरं आहे आणि वर्ड्स कांट एक्सप्रेस किरण सर. शब्दात किरण सरला सांगायला जमेल नाही. तर सर आभार प्रदर्शन आता एखादे वाक्य लिहिताना जर पूर्णविराम दिला नाही तर ते वाक्य अपूर्ण राहते. त्याचप्रमाणे एखाद्या कार्यक्रमाला पूर्णविराम म्हणजे आभार प्रदर्शन. तर मी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मिस्टर सचिन सरांना बोलू इच्छिते. काय सर ते लिहिलेलं होतं म्हणून. त्यांनी लिहिलेलं आहे. आणि तिथं लिहिलेलं आहे. सर्वांची नावं नाही. त्यामुळे सर्वांची अशी इथं लिहिलेली. पण केली आता आधी. तर आज प्रजासत्ताक दिन व निरोप समारंभ या निमित्त जमलेले सर्व पाहुणे मंडळी, आमचे गायडन्स, ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत तुम्हाला शिकवलेलं आहे किंवा ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपाने आपल्याला मदत केलेली आहे, अशा सर्वांचे आज आपण आभार मानूयात की त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी आणि वर्षभर केलेल्या आपल्या मेहनतीसाठी त्यांचा आपला सपोर्ट ठीक आहे लाभलेला आहे. तसेच तुम्ही सर्व विद्यार्थी ज्यांनी वर्षभर मेहनत घेऊन खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स देऊन आपलं जे इन्स्टिट्यूट आहे ठीक आहे त्याचं नाव पुढे नेलेलं आहे आणि अशाच प्रकारे तुम्ही आणि पुढे पण खूप मेहनत करून चांगले चांगले पद मिळवून अशाच प्रकारे तुम्ही आणखी चांगल्या प्रकारे एक सक्सेस भेटावं यासाठी मी तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व आलेल्या मान्यवरांचे मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी वेळातला वेळ काढून इथं आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत आणि हा कार्यक्रम संपला मी असं जाहीर करतो. धन्यवाद. त्यामुळे पण आता सध्या तरी लागली पैसे आता कसं मला माहित नाही हा सर्वजण कार्यक्रम चालू त्यानंतर आमच्या सगळ्यांना लागले माना कापले Yes.